वास्तुशास्त्राशी वनस्पती निगडीत आहे. तर वास्तुशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचा घनिष्ठ संबंध कसा? तर ती वास्तुशास्त्राचा मी तर म्हणतो परम आत्मा आहे सर. म्हणून मला असं वाटतं की वास्तुशास्त्र जे आहे याचं खरं साधन हे वनस्पतीशास्त्र आहे सर. पूर्ण परिवार एक टाइमचं का होईना जेवण परिवाराबरोबर करतो, ती खरी वास्तू सुंदर आणि सुखी मी मानतो. घरात बांबू आणि मनी प्लांट ह्याच्यासारखी जी प्लांट आहे ती आर्थिक आणि मानसिक काय फायदा देते? मनी प्लांट म्हणजे खरंच पैसा येतो. मानसिक तणाव दूर करण्यासाठी कोणती झाडं लावावी? सर्वसामान्यापासून कामावर जाणाऱ्या महिलांपासून गृहस्थी सांभाळणाऱ्या महिलांपासून यांच्यासाठी मी सांगणार आहे की पिवळी मोहरी आणि कडुनिंब ह्या झाडाचं महत्व. आयुर्वेदामध्ये तर त्याला सगळ्यात भारी म्हणजे त्वचारोग तज्ञच मी म्हणतो. ओके. वनस्पती शास्त्रांमध्ये त्वचारोग तज्ञ कोण आहे? तुळस इतकी महत्वाची का मानली जाते? 100% महत्व. मी तर म्हणतो सेना प्रमुख, वनस्पतीची सेना प्रमुख. का? घरात काटेरी झाडं का ठेवली? बघा, बऱ्याच जणांचं असं एक मत असतं की घरात काटेरी झाड नको, मग त्या झाडाला आलेली फळं बरं आवडतात आपल्याला. फरकांनी काय सांगितलं आहे? सप्तम चरणो विधी शरीर म्हणजे काय? 7ही चक्रांचं विधीने बनवलेलं हे शरीर आहे आणि या शरीराला 5च कर्म लागतात. पहिलं कर्म आहे अज्ञानत्तम, आहार कसा असावा, माझं बॉडी लँग्वेज कशी असावी, हे हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तर माझ्याकडे प्रत्येक जण जो येतो ना, मी त्याला प्रत्येक सांगतो की तुम्ही शेजारच्या वैद्यांकडनं, कुठल्याही वैद्यांकडनं पहिले तर आपली नाडी परीक्षण करून घ्या. गणपती बाप्पा आले की आपल्याला जास्वंद दिसतच, आपल्याला हरळच दिसते, मग आपल्याला बेल आणि तुळशी पत्र का दिसत नाही एवढे? मग उद्योगधंद्यात म्हणा किंवा कामात यश मिळण्यासाठी ऑफिसमध्ये टेबलावर कोणतं झाड ठेवायला पाहिजे? आता हे सांगा की घरात कोणत्या वनस्पती ठेवू नयेत? जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहावीत सत्ता या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे वनस्पतीशास्त्र, पैसा आणि वास्तुशास्त्र याचा संबंध. आपल्या घरात, अंगणात किंवा शेतात लावलेल्या झाडांचा आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होतो हे आपण जाणतोच, पण या झाडांचा आपल्या पैशाशी आणि वास्तुशास्त्राशी काय संबंध आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वनस्पतीशास्त्राचे जाणकार आणि अभ्यासक सागर आहिरे सर. चला तर मग मंडळी, जाणून घेऊयात त्यांच्याकडून हा रोचक आणि उपयुक्त विषय या खास पॉडकास्टमध्ये. तर मंडळी, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त सर. सर, तुम्ही सत्ता मंचावर आलं, तुमचं खूप खूप स्वागत. खूप थँक्यू सर, तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्याही मनापासून ऋणी आहे. सर, आमच्या ऑडियन्ससाठी आपला अल्पसा परिचय करून द्या. नमस्कार, मी सागर आहिरे. वनस्पती विद्या मिशन गेल्या 6 वर्षांपासून विविध स्तरांवर वनस्पतींची माहिती, वनस्पतींचा प्रभाव, वनस्पतींची जागृती करण्याचं काम करत आहे. यामध्ये मग शिक्षणाच्या संदर्भात असेल, विविध कार्यशाळेच्या माध्यमातून असेल, छोट्या मोठ्या वनस्पतींची ओळख आज आपण प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून करून देत आहोत सर. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या देशामध्ये हजारो लाखो लोक याचा अनुभव सुद्धा घेत आहेत. तर वनस्पतींची एक चळवळ, जी जुनी चळवळ आहे, ती नवीन रूपात अपडेट करून मी लोकांपर्यंत आज आपल्या माध्यमातून देत आहोत सर. खूप छान. सर, मला पहिल्यांदा जाणून घ्यायचं की वनस्पतीशास्त्र म्हणजे नेमकं काय? हे खूप सुंदर प्रश्न आहे आणि प्रत्येकाला हाच प्रश्न पडतो सर की वनस्पतीशास्त्र म्हणजे काय. बघा, नावातच सगळे उत्तर आहे. वन आणि स्पती, जो वनांचा अधिपती आहे, वनांचा जो अधिपती आहे, ज्याच्यावर बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत सर की ज्या दुर्मिळ आहेत, ज्या आयुर्वेदिक पद्धतीने आहे, ज्यांचा तंत्रशास्त्रांसाठी उपयोग होतो, काही अध्यात्मशास्त्रांसाठी उपयोग होतो, तसेच काही वास्तुशास्त्रासाठी उपयोगात होतो, नवग्रहांसाठी उपयोगात येतो. तर ह्या सगळ्या वनस्पतींची निवड, त्यांचे पद, त्यांचे तत्व, त्यांचे नक्षत्र यांची ओळखच म्हणजे खरं वनस्पतीशास्त्र होय सर. आता तुम्ही म्हटलात की वास्तुशास्त्राशी वनस्पती निगडीत आहे, तर वास्तुशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र याचा घनिष्ठ संबंध कसा? खूप जवळचा संबंध आहे सर. पहिले परसबाग होते, आपल्या अबाधित अशी शेती होती. वनस्पती शास्त्रांमध्ये आपण अनेक प्रकारच्या दुर्मिळ झाडं लावतो. दुर्मिळ म्हणायला गेलं तर त्यांची पद, त्यांचे तत्व, त्यांचं वयोमान, फलं, फुलं हे देण्याचं काम अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये होतं. मग वास्तुशास्त्र म्हणजे काय? शेवटी सर, निसर्ग. ज्या निसर्गात आपल्याला राहायचं आहे, तर त्या निसर्गाचा एक नियम आहे, तथम्यम कार्यम निसर्गो प्रणीते.
तुम्हाला जगामध्ये राहायचं आहे, निसर्गामध्ये राहायचं, तर निसर्गाची वाटचाल आणि निसर्गाचे नियम बांधूनच चालावं लागतं आहे. बरोबर. आणि वास्तुशास्त्र म्हणजे थोडक्यात काय, तर ज्या वास्तूमध्ये आपण राहतो, ज्या 4 भिंतींमध्ये असतो, त्या रचनामध्ये असतो, त्याला जोड ही वनस्पती शास्त्राची. उदाहरणार्थ काय, झाड, मुलं, गंध, फळं, फुलं यांचा अभाव किंवा यांचा आधार आपण ज्या पद्धतीने वास्तूमध्ये लावतो. आजकाल सिमेंट, काँक्रीटचं खरं आलं, पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी विविध प्रकारच्या झाडांचा उपयोग, विविध प्रकारचे बलाढ्य, उदाहरणार्थ सागे, चंदने, आजकाल तर ते नामशेष झालेले आहेत. बरोबर. पण पूर्वीच्या काळी सर ह्या लाकडांचा उपयोग वास्तूमध्ये राहायचाच. म्हणून गरिबी का होईना, पण समृद्ध शेतकरी होता, समृद्ध तुम्ही आणि आम्ही होतो. याचं कारण आहे की त्या वनस्पतींचे तत्व, त्यांचे व्हायब्रेशन्स, या सगळ्यांची जोड खरं जर वनस्पती शास्त्राची असेल, तर ती वास्तुशास्त्राचा मी तर म्हणतो परम आत्मा आहे सर. म्हणून मला असं वाटतं की वास्तुशास्त्र जे आहे, याचं खरं साधन हे वनस्पती शास्त्र आहे सर. बरोबर. कारण आत्ता ही वास्तुशास्त्र ही संकल्पना काही वर्षांपासून पुढे आली. पण आधी माणूस त्याच्या अगोदर गुहेत राहायचा. त्याच्या अगोदर तो जंगलातच राहायचा. बरोबर, बरोबर. त्यावेळेस वनस्पती शास्त्राचा आणि त्याचा घनिष्ठ संबंध असेल. बरोबर. नक्कीच बघा सर, वास्तुशास्त्राची रचनेवर खूप आहे. आपल्या याच्यामध्ये विश्वकर्मा यांनी वनस्पती शास्त्रावर बरेचसे सांगितले. आयुर्वेदम ममम तीर्थो यहा वास्तु वास्तुम्यम प्रमाणार्थे शीर्षोपदान नियुक्तते विदिशा दिशा शास्त्रार्थनम सगोत्ताने यहम वास्तु रचना ते वनाध्यक्षते. म्हणजे काय, कुठलीही वास्तू तयार करताना, त्या वास्तूची रचना करत असताना सभवतालची वनस्पती कशी होती. म्हणजे बघा, आपल्या विश्वकर्मांनी इतकं सुंदर सांगितलंय की अशा ठिकाणी वास्तू करा की जिथं पहिले झाडं होते का वारुळ होते का. जर तिथे पहिले वास्तू परीक्षणासाठी कुठल्याही प्रकारच्या तज्ञांची गरज लागत नव्हती. वास्तू परीक्षण सर पूर्वीचं कसं व्हायचं, तिथे पहिली जी वास्तू होती तिथे किती वनराई होती, तिथे कडुलिंब होता का, वड होता का, जंगली झाडं होते का, ते किती फळं द्यायचे, किती आबाधित राहायचे, पूर्ण उन्हामध्ये सुद्धा ते किती प्रकटन व्हायचे, किती तिथे पशु पक्ष्यांची छत्रछाया होती. मग आपल्याला वाटलं की पशु पक्ष्यांची छत्रछाया, मग तिथे जर तुमची वास्तू केली तर तुमची वास्तू नेहमी तुम्हाला तथास्तु म्हणते. पण आपण वाळवंटामध्ये वास्तू करू शकत नाही. हे विश्वकर्माने हजारो वर्षांपूर्वी आपल्या विश्वकर्मा प्रकाशनामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. मग याचा अर्थ काय आहे सर, नक्कीच की वास्तूची निवड करताना सुद्धा जसं आपण प्रदेश बघतो, रहिवाशी इलाका बघतो, तसेच झाडांची सुद्धा आजूबाजूला किती झाडं आहे, निसर्ग तिथं सुंदर आहे का, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वास्तू नेहमीच आपल्याला तथास्तु म्हणत असते. म्हणून मला म्हणायचं की आधी मानवापासून तर आत्ताच्या पर्यंत मनुष्याने वास्तू घेताना नाही काही पाहिलं तरी चालेल, पण आजूबाजूची वनराई व्यवस्थित आहे का, जर वनराईमध्ये ते पशु पक्षी व्यवस्थित आहे का, तरच वास्तुशास्त्रातल्या नियमानुसार तिथल्या लोकांनी तिथे खरं तर वसाहत करणं खूप गरजेचं आहे सर. पण आज हे सर संपुष्टात चाललंय, शहर बकालासारखी वाढत चालली. नाही, याचं कारण आता मानवच आहे सर. आपण जे करतो आहे कर्माचे फळ तर आपल्याला मिळतच आहे. पण जिथे कुठे आपल्याला परसबाग असतील, जिथे कुठे आपल्याला वनराई लावता येईल, पूर्वीच्या काळी देवराई असायची, आजकाल देवराई पण संपत आलेली आहे, वनसंपदा संपलेली आहे. त्याच्यामुळेच तर मग आज मॉडर्न वास्तुशास्त्र आज आपल्यापर्यंत पोहोचतंय की आज आपण जंगलातले लोक असणार, संस्कृतीला धरून चालणारे लोक, आज आपण रत्नांवर आलेलो आहे, आज आपण धातुशास्त्रावर आलेलो आहे. कारण की लोकांना माहितीच नाहीये सर की नेमकी माझं वनसंपत्ता जर माझ्या वास्तूमध्ये जर असली तर माझी वास्तू मला किती चांगले व्हायब्रेशन देईल. आणि सर वास्तू म्हणजे काय, थोडक्यात तर सुंदर आणि संस्कृत यथार्थ गतिष्य माधवम परमपिंडे असं म्हटलेलं आहे. ज्या वास्तूमध्ये जो व्यक्ती सुखी असतो, परिवारासोबत असतो, ज्याला रात्री निवांत झोप लागते, कष्टाला जो फळ देतो, पूर्ण परिवार एक टाइमचं का होईना जेवण परिवाराबरोबर करतो, ती खरी वास्तू सुंदर आणि सुखी मी मानतो. मग असं मी कधी म्हणणार नाही की ईशान्येला टॉयलेट आहे, उत्तरेला टॉयलेट आहे, मग असं याला मी वास्तुदोष म्हणत नाही. खरं माझ्या गुरूंनी मला शिकवलंय वास्तुदोष म्हणजे काय, ज्या घरामधले लोक एकत्र जेवायला बसतीच नाही, ज्या घरातले घरी परिवारच एकत्र नाही ना, तो वास्तू. पण कमी कमवतात ते, माझी कमी कमवण्यात आहे, सगळे लोक कष्ट करताय, पण सगळे कुटुंब एकत्र आहे ना, मग त्याला दिशा दुशा काहीही फरक पडत नाही सर. माझं असं मत आहे की ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये कमीत कमीत वास्तूला बॅलन्स करण्यासाठी परिवाराने एकत्र राहावं, परिवाराने आपली संस्कृती टिकावी, आणि जसं जमेल तसे छोट्या फार वनस्पती आपण लावणं खूप गरजेचं आहे, त्यांचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे सर. बरोबर आहे सर. ही फ्लॅटची संस्कृती फोपावली, बरोबर, आणि रोगराई आली. बरोबर. इतकी
वातावरण प्रदूषित झालं आणि त्याचा आज माणूस कमवतोय आणि परत ते सगळं हॉस्पिटलमध्ये घालतो. हॉस्पिटलमध्ये घालतोय सर. मी नक्कीच तुम्हाला बोललो ना, मी एक चरक संहितेतला दुसरा श्लोक आहे सर, मी खूप सुंदर म्हणून दाखवतो तुम्हाला, एकदा तुमची इच्छा असेल तर. म्हणा म्हणा. हे बघा, चरकांनी काय सांगितलं आहे, सप्तम चरणो विधी शरीर, म्हणजे काय, 7ही चक्रांचं विधीने बनवलेलं हे शरीर आहे. आणि या शरीराला 5च कर्म लागतात. पहिलं कर्म आहे अज्ञानक्तम. अज्ञानक्तम म्हणजे काय, जिथं अज्ञान आहे तिथे ते अज्ञान दूर करून ज्ञानाचा स्वभाव ग्रहण करणं म्हणजे शरीर पुष्टी होय. शरीर पुष्टी म्हणजे रोज जिमला जाणं, प्राणायाम करणं, शीर्षासन करणं नव्हे. जिथं तुमचं अज्ञान आहे तिथं ज्ञान ग्रहण करणं सांगितलंय. त्याच्यानंतर शरीर स्वभाव, तुमच्या शरीराच्या स्वभावाप्रमाणे तुमचं काम असावं. तिसरं महत्वाची गोष्ट आहे की तुमचं आहार विज्ञान, रस विज्ञान तुम्हाला सांगितलं, आणि निद्रा शास्त्र तुम्हाला सांगितलं. ह्या 5ही योग्य कर्म जर मनुष्याने जर चालवल्या, त्याला हॉस्पिटलमध्ये जायची काही गरजच नाही. आज आपल्या वेद मुनी शास्त्रांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून किती शरीराबद्दल कमीत कमी 8 ते 9 मोठे मोठे ग्रंथ आहे सर. या ग्रंथांचा आज खरे पुरे फायदा केला तर कोणीच फायदा घेत नाहीये, वाचलेच जात नाहीये सर. आपल्याला माहितीच नाही की आपली वात नाडी आहे की पित्त नाडी आहे की कफ नाडी आहे, माझा आहार कसा असावा, माझं बॉडी लँग्वेज कशी असावी, हे हजारो वर्षांपूर्वी आपल्या आयुर्वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तर माझ्याकडे प्रत्येक जण जो येतो ना, मी त्याला प्रत्येक सांगतो की तुम्ही शेजारच्या वैद्यांकडनं, कुठल्याही वैद्यांकडनं पहिले तर आपली नाडी परीक्षण करून घ्या. एकदा की नाडी परीक्षण झाले की तुमचा दवाखाना बऱ्यापैकी कमी होतो. कारण की मला माहिती आहे की मी एकाच शाळेमध्ये राहतो, म्हणजे एकाच शरीरामध्ये राहतो, पण माझी तुकडी वेगवेगळी आहे. तुकडी वेगवेगळी आहे तर त्याचे नामकरण वेगवेगळे आहे. पूर्वीच्या काळी अ ब क ड ई असायचे, तसे शरीराची पण एक तुकडी आहे. वात पित्त, पित्त कफ, पित्त वात, अशा प्रकारचे असतात. म्हणून माझं पहिल्यापासून वनस्पती शास्त्रांमध्ये काया चिकित्सा खूप सांगितलेलं आहे, शरीराचं वर्णन केलेलं आहे की तुमची नेमकी प्रकृती कुठली आहे आणि या प्रकृतीनुसार तुम्ही किती काम करतात, त्याच्यानुसार जर मनुष्य आज चालला सर, तर याचे खूप चांगले रिझल्ट येतात. आणि माझं मत आहे की आयुर्वेद नुसतं झाड मुळं काढे बिडे नाहीयेत. आयुर्वेदाचा अर्थच आहे की जीवनाचं ज्ञान. पहिले आयुर्वेद समजून घ्यावं, ते सिद्ध करावं, त्याच्यावर प्रेम करावं, नंतर ते ग्रहण करावं असं सांगितलं. आयुर्वेद म्हणजे असं नाहीये की एखादा काढा कर आणि घे पी, असं नाही. आयुर्वेदामध्ये चरकांनी खूप स्पष्ट सांगितलेलं आहे, आयुर्वेदार्थ शरीरोक्तो ना शरीरोक्तो दोषार्थ करे मनानम रसम गृहीतेम वर्जितम तसोस्तो विज्ञानाक्त रक्षते. आयुर्वेद हे आवड आहे, आयुर्वेद हे विज्ञान आहे, आयुर्वेद हे ग्रहण आहे, ते एक शास्त्र आहे, आणि याच्यानंतर मग त्याचा आपण उपयोग करू शकतो सर. बरोबर सर. कारण आपण आता सात्विक आहाराकडून ह्या फास्ट फूडच्या जर्नीत जाऊन पोटाचा उकिरडा केलाय. नक्कीच सर, नक्कीच. त्याला पुन्हा एकदा जर रिकव्हर व्हायचे तर त्याला निसर्गाच्या सानिध्यात यावं लागतं. नाही बघा सर, तुम्ही आणि मी कांदा भाकर, म्हणजे मी माझं काही वय जास्त नाहीये, पण माझं मत आहे की आपण 2005च्या आज जर गेले तर चटणी मिरची खाऊनच लहानाचा मोठा झाला. पण हीच पोळी आता तुमचं वजन कसं काय वाढवते? जो साखर आणि पाव आपण खायचो तोच तुमच्या अचानक कसं काय शुगर वाढवायला लागलेली. बघा सर, आज जो आणि तो, मी कोणाला टीका नाही करत, पण जो आणि तो आज डाएटवर काम करतोय. बरोबर. पण बघा शरीर तसं नाही. तुमचं काम किती, आज लोकांना काम कमी झालेले आहेत आणि टेन्शन, मानसिक तणाव जास्त झालेला आहे. त्याच्यामुळे तुमचं डाएट सुद्धा काही कामाचं नाहीये. पूर्वीचे जर बघायला गेलं तर 4-4, 5-5 भाकरी खायचे. बरोबर की नाही? मग त्यांचं पोट कधी फुगत नव्हतं का? त्यांना डायबिटीस कधी होत नव्हती, ब्लड प्रेशर होत नव्हतं, आणि झाला जरी एखादा रोग तरी इम्युनिटी बुस्टर त्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी होतं सर, कळत सुद्धा नव्हतं. पण आज तुम्ही आणि मी साधी सर्दी झाली तर आपल्याला लगेच व्हायरल होतंय. याचं कारण काय आहे की आपण ते आता स्वीकारलेलं आहे. एखादी गोष्ट आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट जर तुम्ही स्वीकारतात तर तेच तुमच्या आयुष्यभर लागतं. मग पोळीने वजन वाढतं, भाकरच खाल्ली पाहिजे, ज्वारीमध्ये एवढं फॅट असतं, पावड्यात एवढं फॅट असतं, एवढं कॅलेस्ट्रॉल असतं, कॉफीमध्ये एवढी शुगर असते. हे आता आलेलं आहे कारण की मॉडर्न युग आहे सर. पण तुमचं शरीर पंचमहाभूतांनी एवढं सुंदर तयार केलं आहे की ते सगळं ऍक्सेप्ट करतं. पण त्याचा मॉनिटर आहे की एक्सरसाइज असेल, तुम्ही किती बौद्धिक क्षमतेने काम करतात, तुमच्या शरीराला किती रोज थकवतात, तुम्ही मोबाईल टीव्ही पासून किती वंचित राहतात, आणि शारीरिक मानसिक सुख किती, याच्यावर तुमचं खरं तर शरीर अवलंबून आहे सर. अगदी बरोबर. आता सर, वनस्पती शास्त्र आणि अध्यात्म याचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध. एक 2-3 उदाहरणं देतो सर. आता आपला श्रावण चालू आहे. बरोबर. श्रावणामध्ये आपण पिंडीवर बेलच का वाहिलं, तुळस का वाहिली नाही? याचा अध्यात्म आहे बेल. बेल म्हणजे काय? सूर्य. बेलाचं झाड जरी शिवशंकराशी संबंधित असलं तर ज्योतिष शास्त्रामध्ये एक सुंदर अव्यक्ता आहे.
बल्वम पत्रो यः सूर्य नक्षर्थे किरीवर्धनार्थनम चतुर्स्थाने शततारका नक्षत्रे प्रावीण्य श्रवण नक्षत्रे पुष्य नक्षत्रे मघा नक्षत्र अरविंद करक्षात्रे या नक्षत्रांवर ती वनस्पती आपल्या जवळ असावी, त्याची मूळ धारणा असावी, किंवा या नक्षत्रांवर शिवावर हे बेल वाहिलं असता आपला जो कुंडलीतला जो रवी आहे, जो मुख्य राजा आहे, त्याचा प्रभाव नवग्रहांवर सर्वाधिक जास्त होतो. आता आपले गणपती बाप्पा येणार आहे. गणपती बाप्पा आले की आपल्याला जास्वंद दिसतच, आपल्याला हरळच दिसते, मग आपल्याला बेल आणि तुळशी पत्र का दिसत नाही एवढे? मग याचं कारणच ते आहे की कारण की गणपती म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा वनस्पतींना सगळ्यात जास्त महत्व आहे. म्हणून आता गणपती येतील तर आपल्याला दुर्वाच दिसणार आहे. आणि ज्योतिष शास्त्रानुसार आणि वनस्पती शास्त्रानुसार दुर्वा म्हणजे कोण? थोडक्यात राहू आणि केतू. गणपती बाप्पाचं पण पूर्ण मुख नाहीये, गजमुख आहे. राहू केतूचं पण अर्धशिरी आहे ते दोघं पण. म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये इतकं सुंदर सांगितलं की राहू कुंडलीमध्ये खराब आहे. मग बऱ्याच वेळेस काय असतं की राहूचे खडे घालायचे का, मग राहूची शांती करायची का? आजकाल प्रत्येकाला एवढा वेळ नाही, आणि असला तरी आज प्रत्येकाची दुखतंय म्हणून ती गोळी घेतोय, त्या उपायांवर कुणी प्रेम करत नाहीये, म्हणून बऱ्याच वेळेस फरक पडत नाहीये. म्हणून माझ्याकडे मी प्रत्येक वेळेस जातकांना एकच गोष्ट सांगतो, काही असो ना नसो, तुमच्याकडे दुर्वांची सफेद मूळ आवश्यक आहे. राहूसाठी केतूसाठी दुर्वा हे तुमच्यासाठी सर्वोत्तम रामबाण उपाय आहे. हे मी माझ्या वनस्पती शास्त्रामध्ये अनेक लेक्चरन्स मध्ये पण लोकांना मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण तिरुपती बालाजीचं बघतो, पांडुरंगाचं बघतो. पांडुरंगाच्या याला कुणी बेलाची मूळ बेलाचा हार वाहत नाही, दुर्वांचा हार वाहत नाही, मग तुळसच का बरं? मग तुळस अत्यंत प्रिय आहे. शनी महाराज आपले असतील, शनी महाराज रुईचं मूळ आहे किंवा रुईचे फुलच महाराजांना का प्रतिपादित आहे? याचं कारण आहे की अध्यात्मामध्ये सुद्धा सर मंत्रो चिकित्सा वर्णने वनस्पती विमुखम यदो किंचित फलास्ते. म्हणजे काय? मंत्र नंतर, उपासना नंतर, होम हवन नंतर, पण त्या देवताचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाच्या वनस्पती आपण जर परमपिता परमेश्वराच्या चरणी अर्पण केल्या, देव खुश होत नाही, मी असं अजिबात म्हणणार नाही, पण त्या स्वरूपाला स्वरूप आपण देत आहोत तर कुठेतरी आत्मिक शांतता वाढते आणि नवग्रहांमध्ये त्याचं बलही सुद्धा वाढतं सर. उदाहरणार्थ दर्भ आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलंय की दर्भाची जी दर्भावर जर आपण बसतो आणि एखादी पूजा पाठ केली तर आपलं मूलधारा चक्रावर स्थिरता खूप मोठ्या प्रमाणात येते. म्हणून वनस्पती शास्त्र आणि अध्यात्म ही खूप जवळची कन्सेप्ट आहे सर. आता श्रीफळ म्हणतो आपण, नारळ, तोच का वाहिला जातो बरं, का फोडला? त्याच्या मागे काय? हा, खूप सुंदर उत्तर आहे याच्या मागे. श्रीफळ हे जमिनीपासून कमीत कमी 40-50 फुटावर येतं. ते आकाश तत्व सांगितलेलं आहे. आकाश तत्वाची एक व्याख्या केलेली आहे ज्योतिष शास्त्रामध्ये. आकाश तत्व फलाशते. आकाश तत्वाचे फळ हे निसर्गाची प्रमाणबद्धता असतात. याच्यावर न कुठल्या प्रकारे कीटक असू शकतो किंवा कुठल्या प्रकारे स्त्री किंवा कुठल्या प्रकारे पुरुष याची हेटाळणी करत नाही. आणि तुम्ही बघा सगळ्या याच्यांमध्ये डुप्लिकेटपणा येऊ शकतो. द्राक्ष पिकवतो तर रसायनांमुळे गोडवा येतो. नारळात कधी ऐकलंय का तुम्ही की नारळामध्ये वरती गेला एक इंजेक्शन टोचलं नाही, भलं मोठं पाणी आलं, म्हणजे काय झालं? ते पवित्र आहे. ते त्याच्यावर कोणाचीही विटंबना नाही आहे. असं फळ मी परमपिता परमेश्वराला अर्पण करत आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये त्याला महत्व आहे. आणि श्रीफळाचा अजून दुसरा उपयोग आहे की सर श्रीफळ भारतामध्ये खूप आहेत. कधी आपण ऐकलंय का देवाला कधी खजूर व्हायला आपण? का? कारण की भारतामध्ये खजूर येतच नाही ना. नारळच काय? कारण की ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. बरोबर आहे का नाही? तसं नैवेद्यांचं पण असतं, प्रांताप्रमाणे देवाला नैवेद्य आहे. तसंच असतं. तुम्ही साऊथला गेलो तर तिरुपती बालाजीला जर आपण गेलो तर दही आणि भाताचा नैवेद्य असतो. तेच आपल्या विठुरायाला गेलं तर चटणी मिरची भाकर दिलं तरी एकदम मस्त आहे. म्हणजे कसं आहे, आहार तसंच अध्यात्म सुद्धा, म्हणजे तिथं जिओग्राफीचा कुठेतरी संबंध आहे सर. आता ह्याच्यातून एक प्रश्न निर्माण झाला की तुम्ही म्हटले की प्रत्येक देवापाशी काही ना काही वाहिलं जातं. आता महालक्ष्मी पाशी कमळ असतं, म्हणजे कमळातच महालक्ष्मीचा वास असतो, त्याच्या मागे काय शास्त्र? नाही बघा, असं नाहीये की देवीला कमळच आवडतो. तिचा एक सुंदर श्लोक आहे, या लक्ष्मी कुंदा सरस्वती कदंब प्रिये कमल वासिने नक्षत्र योगीने महालक्ष्मी नमोस्तुते. म्हणजे काय? जिला कदंब प्रिय आहे आणि लक्ष्मी म्हणजे अर्थात ती कमलावर विराजमान आहे. कमल म्हणजे काय?
सहस्र योनी तिच्या पाकळ्या. 52 पीठ आहेत एकूण आपल्या शक्तिपीठे. 52 पीठांचा प्रभाव त्या कमळामध्ये आहे. तुम्ही आजही कमळाचे व्यवस्थित जर तुम्ही जर जे कमळ उगवतं, आत्ताचे हायब्रिड कमळ म्हणत नाही, जे तुम्हाला चांगले चिखलामध्ये आढळतात, 50 ते 55 पाकळ्यांचं एक असतं. 52 पीठ आहेत. लक्ष्मी त्याच्यावर वसलेली आहे. लक्ष्मी प्रिय नाही. कदंब प्रिय महालक्ष्मी वससी कमल नयने विस्तृत रूपेणी शयनी महालक्ष्मी नमस्तुते. असं एक सुंदर वाक्य केलं. अर्थ सांगा. याचा अर्थ खूप सुंदर आहे की जिला कदंब प्रिय. कदंब वृक्ष आपल्याला माहितीच असेल की जो कदंब वृक्ष, कदंबाचं फुल हे साक्षात शुक्राची वनस्पती आहे. बरोबर. देवीची श्रद्धा, कामाक्षी सिद्धा किंवा कुठल्याही देवीची कुठलीही पूजन करत असताना मी प्रत्येकाला सांगतो, श्रीयंत्राची पूजा नाही केली चालत. लक्ष्मीचे शुक्रवार उपवास नाही धरले तरी चालतील. लक्ष्मी यंत्राची स्थापना नाही केली चालत. आपल्या दारामध्ये परस बागेमध्ये शेती असेल आणि उपयुक्त जर तुमच्याकडे शेती असेल, जमीन असेल, तर कदंबाचं झाड हे आपल्या दारापुढे आवश्यक आहे. कदंब प्रिय म्हटलेलं आहे तिला. कमल वासिने, कमलावर बसलेली. नक्षत्री विनाक्तनी म्हणजे काय, नक्षत्रांची आराध्य. 27 नक्षत्र आहे. चंद्र त्यांचा मूळ हेतू आहे. शिवाजींचा स्थर आहे आणि महालक्ष्मी नेहमी त्यांना सातत्य देणारी अशा महालक्ष्मीला आमचा नमस्कार असो. म्हणून कदंब प्रिय आपण तिला नेहमी म्हणत असतो. तुम्ही जर साऊथ मध्ये जर गेला तर महालक्ष्मीला कदंबाचं फुल हे अर्पण केलं जातं. मग आता आपल्या महालक्ष्मीला आपण आलो तर कोणी गजरा घेतो, हे घेतो, पण थेट जर उल्लेख शास्त्राचा केला तर ती कदंब प्रिय आहे आणि कमल नयन वासिनी आहे ती. बरोबर. कारण आता आपण जर पाहिलं बारकाईने तर कुठलाही भारतीय सण पान, फूल, फळ आणि वनस्पतीच्या ह्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. बरोबर. मग हे शास्त्र का असेल? मी तुम्हाला तेच सांगितलं ना की प्रत्येक देवताचं एक वनस्पती आहे. प्रत्येक देवताचं एक तत्व आहे. दान करणं किंवा त्याच्याबद्दलची रूपरेषा ही नंतर मरची गोष्ट आहे, पण देवाला प्रिय काय आहे सर, तर ज्या काही निसर्गामध्ये उपलब्ध गोष्टी आहेत त्याच मी देवाला अर्पण करतो. ज्याने ही पृथ्वी घडवली त्याच त्याला देणं म्हणजे हे पण विरोधकच आहे. बरोबर. त्यानेच फुलं घडवले, त्यानेच पानं घडवले आणि तुझंच तुला देतोय आम्ही. मुळात म्हणजे आमचे गुरु नेहमी सांगायचे की 2 मस्तक 3रा हात जय रामकृष्ण हरी, असं आपण म्हणतो. पण कधी कधी कसं असतं की एक श्रद्धा असते प्रत्येकाची की देवाला मी काहीतरी समर्पण केलं पाहिजे. तर त्या वनस्पती, त्याचे देवाचे जे तत्व आहे त्या तत्वानुसार आपण वनस्पती जर दिल्या, मी म्हणत नाही की देव खुश होईल. देव गरीबालाही खुश होतो, श्रीमंतालाही खुश होतो. शेवटी तो उपासकता आहे त्याची. मग त्याच्यामुळे असं काही नाही की आपण श्रीफळच दिलं तर देव प्रसन्न होईल. वनस्पती शास्त्रांमध्ये तुम्ही जर बघायला गेलं तर वनस्पती हे देवांना आणि अध्यात्मामध्ये खूप जवळच्या परिक्रमांपैकी एक आहे सर. बरोबर. अनेक जमाती आहेत की त्या खूप निसर्गावर म्हणा किंवा वनस्पतीवर प्रेम करतात. त्यापैकी एक बिश्नोई कम्युनिटी म्हणून आहे की त्यांचं मोठं आंदोलन झालं होतं. म्हणजे ह्या कम्युनिटी जे आदिवासी आहेत ते खूप प्रेम करतात झाडांवर. आपण मात्र झाडांची कटाई सुरू करून आपल्याला हिस्से बिटाची जंगल. नक्कीच नक्की. बघा सर, मी ज्या शहरात राहतो नाशिक मध्ये, 6 पुतारापासून तर आमच्या पेठ सुरगाण्यापर्यंत, मूतखड्यापासून डायबिटीस पासून सगळे जे काही आजार होतात प्रत्येक घरामध्ये त्यांचं औषध त्यांना मिळालेलं असतं. बरोबर. मी फक्त एवढाच पट्टा सांगितला, 6 पुतारापासून तर पेठ सुरगाणापर्यंत तर आमचं इगतपुरीपर्यंत ह्या लोकांनी निसर्ग जपलाय. आणि असा जपलेला नाही का फक्त झाडं लावले झाडं जगवले. प्रत्येक झाडाचं महत्व त्यांच्याकडे आज उपलब्ध आहे. ज्याही वेळेस मी प्रशासकीय सेवेमध्ये पण असताना मी बघितलेलं आहे स्वतः की प्रत्येक फूल पान यांचं ते बऱ्याचशे असे फुलं होते की ते चहामध्ये सुद्धा टाकून प्यायचे. ज्यावेळेस यांना मला ते कळालं की ज्यावेळेस मी त्याच्यावर काम केलं तर ते पित्त दोषनाशक होते, काही वात दोषनाशक होते, काही वेगवेगळ्या आजारांवर होते काही. म्हणून आदिवासींनी नुसतं झाडांवर प्रेम केलेलं नाहीये, तर आज मी स्वतः जे वनस्पतींवर काम करतोय तर याचं प्रणेता सर आदिवासी बांधव भगिनीच आहे. अगदी बरोबर सर. हे तेच प्रणेतेच सर. एक माझ्या म्हणजे मी ज्यावेळेस अकोला अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे तिथं प्रोजेक्ट चालू होता आमचा डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट. तर तिथं रस्तेच नव्हते आम्हाला पोहोचायला. बरोबर. मग मी तिथल्या आदिवासी लोकांना प्रश्न केला होता की जर इमर्जन्सी कोणाला लागलं
तुम्ही डोंगरावर राहता, एवढ्या झाडात राहता, काय कधी आक्रमण झालं, कधी साप चावला, तर तुम्ही हॉस्पिटलला कसे पोहोचता? ते म्हणले, सर आम्हाला गरजच नाही. गरजच पडत नाही. नक्कीच. कारण त्यांच्याकडे सगळ्यावर उपाय आहेत, औषध आहे. बरोबर. आता बघा सर, हं. आज खालचा डायबिटीस हं. नंतरचा सगळ्यात मोठा जर सध्या जर आजार म्हणतोय, माझं ज्ञान अधुरं असू शकतं, हं. ते आहे तुमचे गुडघे जाणे, हं. सांधिवात होणे, आमवात होणे किंवा सर्जरी करणे आणि काहीतरी ऑपरेशन करणे. मी ज्यावेळेस यांचं संशोधन केलं ना सर, सूर्यमाल नावाची वनस्पती असते. हं. म्हणजे आपण म्हणतो ना आजीबाईचा बटवा किंवा पूर्वीच्या काळी हार एका पानामध्ये लपेटून द्यायचे. हं. तसे हे आदिवासी लोक अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये अजून पण जातात ना सर. हं. म्हणजे बरेचसे आदिवासी शिक्षक सुद्धा नाशिकला येतात. हं. ते सुद्धा अशी भ्रमण करतात. नदीच्या काठी सूर्यमाल नावाची वनस्पती सापडते. भरपूर मोठ्या प्रमाणात ती असते. तुमच्या सांधिवाताला, तुमच्या आर्थोला रामबाण उपाय आहेत सर. आणि हे सगळी धनसंपदा म्हणजे निसर्गाची धनसंपदा मी म्हणतो, ही सगळी या लोकांना ऑलरेडी आहे. खांदा निसटला, वात झाला, हं. बरगड्या दुखताय, फीट आली, सूर्यमाळ चहा सारखा देतात, 3 दिवस पे, 4थ्या दिवशी ओके. इतक्या सुंदर सुंदर वनस्पती आहे. ब्राह्मी, रक्षो आणि गजक नावाच्या वनस्पतींचा उपयोग सर आपण त्याच्या सूर्यमालामध्ये यांनी केलेला आहे. म्हणून बघा, वनस्पती शास्त्र सर नुसतं अध्ययन नाहीये त्याच्यात. त्याच्यात ना स्वरस आहे. आपण म्हणतो ना, हं. 2 आजी जर एकत्र आल्या तर त्यांच्या गप्पा 2-2, 3-3 तास बंद होतील. याचं कारण काय? त्या गप्पांमधनं स्वरस घेत असतात. त्या जगामध्ये जगतात. तसंच वनस्पती सुद्धा आहेत सर, की वनस्पती नुसतं शिकायचं नसतं, तर ते जाणून पण घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता वनस्पतीशास्त्र आणि अर्थशास्त्र म्हणजे पैसा, ह्याचा घनिष्ठ संबंध कसा आहे? बघा, मी तसं सांगितलं तुम्हाला, हं. की आर्थिकता आता हा जो सोर्स तुम्ही सांगितला हा सगळ्या नक्षत्र प्रकरणामध्ये जातो, नक्षत्र अध्यायामध्ये. 27 नक्षत्रे, 5 असे नक्षत्र आहेत की त्यांचा थेट संबंध वनस्पतीशास्त्रानुसार फायनान्स मध्ये आहे. बरोबर. पहिलं आहे अश्विनी नक्षत्र, ज्याचे देवता आहे अश्विनी कुमार, जे 2 अश्विनी कुमार आहेत. त्याच्यानंतर दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र एक त्याचं सर्वाधिक महत्व आहे. त्याच्यानंतर आहे उत्तर भाद्रपदा, त्याच्यानंतर आहे अश्लेषा नक्षत्र आणि लास्ट जे आहे ते मघा नक्षत्र. हे 5ही नक्षत्र हे फायनान्स ग्रोथ साठी अत्यंत महत्वाचे असतात. ज्याही वेळेस आम्ही वनस्पतींचे तोडगे पाहतो किंवा वनस्पतींचे अध्ययन पाहतो, तर कधी कधी तिथे आर्थिक संपन्नता, दूरदृष्टी असे भाव प्रतीर्थे नक्षत्रे प्रवणकता सांगितलेलं आहे. म्हणजे काय, या नक्षत्रांवर या वनस्पतींची जर धारणा केली तर आर्थिक संपन्नता चांगली येते. उदाहरणार्थ आहे अश्वगंधाची मूळ. मी प्रत्येक वेळेस सांगतो की अश्वगंधाची मूळ श्लेषा नक्षत्रावर धारण करावी, याच्याने खूप चांगले रिझल्ट येतात. धारण विधी म्हणजे काय? थोडक्यात कुठलाही एका धाग्यामध्ये, कुठल्याही एका कपड्यामध्ये अश्विनी नक्षत्रावर ती वनस्पती कमरेमध्ये किंवा उजव्या हाताच्या मनगटावर आपण ठेवावी 3-4 महिने, त्याच्याने चांगले रिझल्ट येतात. अश्वगंधाची पावडर आहे, भरड आहे, तीही तुम्ही आंघोळीमध्ये टाकू शकतात, त्याच्याने तुम्हाला चांगले रिझल्ट येतात. त्याच्यानंतर आहे तुम्हाला चांगली जीवनशैली. प्रत्येकाला आज लक्झरियस लाईफ लागते. मग लक्झरियस लाईफ म्हटलं की आपल्याला अचानक आवडतं, अरे अदानी, अंबानी, आपल्याला आठवतं अमिताभ बच्चन, शाहरुख खान, पण यांची गरजच नाहीये. मुळात उच्च जीवनशैली म्हणजे काय, की जो परिवारामध्ये असतो, रात्रीची झोप शांत असते, आजूबाजूला कोणी 4 पोलिस नाही, जो उच्चतम कमवतो, उच्चतम राहतो, त्याची जीवनशैली उत्कृष्ट असं ज्योतिषशास्त्र म्हणतं. मग त्याच्यासाठी शुक्राची वनस्पती अर्थात पळसाची वनस्पती. त्याच्यानंतर आहे चित्रक नावाची वनस्पती आहे. पुष्य नक्षत्रावरती घरी आणा, ती जशी आपण श्रीयंत्र ठेवतो तशी देवघरामध्ये मस्त वाटेमध्ये ठेवा, व्हायब्रेशन सर्वाधिक जास्त येणार आहेत. ह्या सगळ्या संबंध वनस्पती आणि आर्थिक संपन्नतेशी आहे सर. घरात बांबू आणि मनी प्लांट ह्याच्यासारखी जी प्लांट आहेत ती आर्थिक आणि मानसिक काय फायदा देतात? बघा, याला फेंशोई आपण म्हणतो, हे आपलं शास्त्र नाहीये. म्हणजे मुळातच म्हणजे आपल्याकडची जी संस्कृती आहे ती काही वर्षांपूर्वी त्या देशांमध्ये गेली आणि त्यांनी त्यांचं नाव देऊन आपल्या याच्यात चालवलं आणि ते सध्या सगळीकडे चालू. त्यावेळेस काही कॉपीराईटचा काही कायदा नव्हता, पण असो. पण बघा, ज्या काही मनी प्लांट्स आहेत त्या माझ्याही घरी आहेत, त्या शोभेपुरता किंवा एक निसर्गाच्या तत्वानुसार त्या योग्य आहेत. मनी प्लांट म्हणजे खरंच पैसा येतो असं वनस्पती शास्त्रांमध्ये स्पष्ट उक्ती नाहीये. मी असं म्हणेल की ती इंडियन नाहीच आहे.
किंवा ते इतर देशातनं किंवा इतर याच्यातनं आपल्या ज्या वनस्पती आहेत, जसं की मी तुम्हाला म्हटलं ना, आपली मनी प्लॅन्टच्या ऐवजी तुम्ही जाईजुई लावा, बरोबर. वेलवर्णीय आहे, तुम्ही तो लावू शकता, तुम्ही चंपा लावू शकता, चमेलीचं झाड लावू शकतात. हे मी म्हणू शकतो की याच्यात नक्षत्रशास्त्रानुसार मनी पैसा तर नाही देणार, पण काही काही आत्मिक सुख तरी देण्याचा प्रयत्न करतील. मी बरोबर. बऱ्याच वेळेला बऱ्याच मी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा मी बऱ्याच लोकांना सांगत असतो की तुम्ही मनी प्लॅन्टच्या ऐवजी तुम्ही रातराणीचं झाड लावू शकतात दारासमोर, किंवा तुम्ही गोकर्ण लावू शकतात घरासमोर, तुम्ही आघाडा लावू शकतात आपल्या समोर. तर ह्या गोष्टी तुम्ही लावू शकतात. पण बाकीच्या ह्या ज्या तुम्ही जसं बोललात, तर त्या फक्त आणि फक्त एक शोभेच्या वस्तू किंवा एक ऑक्सिजन पूरक असू शकतात. त्याच्या मागे लावा किंवा न लावा, त्याच्या मागे काहीही तोटा पण नाही आणि फायदा फायदा पण नाही सर. मानसिक तणाव दूर करण्यासाठी कोणती झाडं लावावी? बघा, वनस्पती शास्त्रांमध्ये स्नानकर्म सांगितलेलं आहे सर. स्नानकर्म म्हणजे काय? तुमचे सातही चक्र बॅलन्स. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की तुम्ही कधी मध्ये ऐकलेलं असेल, म्हणजे ही अंधश्रद्धा पण असू शकते. कधी तुम्ही ऐकलं असेल, अरे 10व्याचं खाऊ नको बरं का, अरे बरोबर. 13व्याचं खाऊ नको बरं का. गावाकडे चालते. असं आपण बऱ्यापैकी गावाकडे चालतो. मग याचा अर्थ काय होतात की बऱ्याच जणांचं जिथे दुःख आहे, जिथं आक्रोश आहे, तिथलं जे अन्न ज्यावेळेस आपण ग्रहण करतो, तर तुमचं मुळातलं जे मूलधारा चक्र आहे, तुमचं जे विशुद्ध नाडी चक्र आहे, ते कधी कधी इनबॅलन्स होऊ शकतो. याच्या मागे अजूनही प्रॉपर एवढं काही अभ्यास नाहीये लोकांचा तरी. पण आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर कामाची सुरुवात आपण कुठं करून करतो? स्नानापासूनच करतो. मग अशा काही वनस्पतींचं स्नान कर्म आयुर्वेदामध्ये सांगितलं. दिवाळीला आपण अभ्यंग करतो आपण दिवाळीमध्ये. तसंच आपण दररोजच्या रोज काही वनस्पतींची पावडर आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकून आपण आपलं जमेल तसं आपण आंघोळ करू शकतो. आता बरेच जण म्हणतात, मग आम्ही शावर घेतो, मग आम्ही करायचं, त्याला ऑप्शनच नाहीये. काही गोष्टींना ऑप्शनच नसतात, माझं असं मत असतं. मग अशा काही वनस्पती, तंत्रशास्त्रान वनस्पती आहे की ज्याच्याने तुम्ही तुमचे सातही चक्र, दिवसभरचा औरा हा क्लीन करू शकता. याच्यासाठी काही खूप जास्त पेअर करायची गरज नाहीये सर. सगळ्यात महत्वाचं मी सांगणार आहे की विद्यार्थ्यांना आजकाल डिप्रेशन खूप आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताणतणाव खूप आहे आणि आजकाल विद्यार्थी समजून घेत नाही. मग त्याला काही एज लिमिट नसते. मग तो 18 वर्षाचा आहे की 12 वर्षाचा आहे, की त्यांच्यासाठी स्नान कर्मामध्ये मी प्रत्येकाला एक अशी वनस्पती सांगतो की प्रत्येक आई किंवा वडिलांनी किंवा त्याने स्वतः विद्यार्थ्यांनी आपल्या अंघोळीमध्ये चिमूटभर आपण टाकलेली कधीही चांगली आहे. तिचं नाव आहे वेखंडाची पावडर. ही वात वाढवणारी आहे, पित्त शमवणारी आहे आणि कफाचं दोष मिटवणारी ही वेखंड आहे. वेखंडाची उपयोग आपण स्किन प्रॉडक्ट साठी विविध पद्धतीने करत असतो. पण वनस्पती शास्त्रामध्ये चंद्र आणि बुध याच्यासाठी वेखंडाची अंघोळ वनस्पती शास्त्रामध्ये दिलेली आहे. बरेच जण पॉलिटिक्स मध्ये काम करत असतात. राजकीय क्षेत्रातला ताणतणाव असेल, राजकीय क्षेत्रामध्ये विविध पद्धतीने लोक आज आरोप प्रत्यारोप होत असतात बऱ्याच वेळेस. मग बघा, कितीही काय असं शेवटी ते माणूसच आहे. बरोबर. शेवटी माणसाची गणती ही त्याच्या स्वभावाने होत असते, ना काही ती पैशांनी होत असते. मग त्याच्यासाठी मी प्रत्येकाला एकच सांगतोय की दालचिनीची पावडर. राहू म्हणजे कोण? मार्केटिंग. राहू म्हणजे कोण? समाजामध्ये नेतृत्व करणारा व्यक्ती, जो कधी कधी अपयशवी होतो, यशस्वी बी होतो. यशस्वी झाला तर गादीवर बसतो, अपयशस्वी झाला तो विरोधामध्ये पण बसतो. मग त्याच्यासाठी दालचिनीची पावडर दररोज असा व्यक्ती अंघोळीमध्ये टाकत असत तर त्याचा ओरा क्लीन होतो. सर्वसामान्यापासून, कामावर जाणाऱ्या महिलांपासून, गृहस्थी सांभाळणाऱ्या महिलांपासून, यांच्यासाठी मी सांगणार आहे की पिवळी मोहरी आणि वाळा पावडर सुगंधी आहे. वाळा हा पित्ताला कमी करतो, कफाला वाढवतो, भूक वाढवतो. पण अंघोळीमध्ये चूर्णात टाकला तर तुमचं मूलधारा चक्र जे आहे हे व्यवस्थित तो करण्यास मार्ग मोकळा करतो. पुरुषांसाठी मी प्रत्येक वेळेस सांगितलं की जटामासी आयुर्वेदामध्ये माहिती की डिप्रेशन साठी सर्वोत्तम वनस्पती म्हणजे जटामासी आहे. जटामाशीची अंघोळ नित्य नियमाने, ते थोडस गुलाब पाणी टाकून जर नित्य नियमाने अंघोळ जर केली तर 24 तास काय 48 तास त्याचा ओरा आभा चक्र हा क्लीन असतो. म्हणून दररोजच्या जीवनामध्ये जगत असताना या 2-3 वनस्पती सुद्धा जर तुम्ही अंघोळीमध्ये टाकल्या तर त्याचा खरंच खूप चांगला फायदा होतो. हे नुसतं वनस्पती शास्त्रातच नाही, तर हे अभ्यंग कर्म, स्नान कर्म, विदुक्षणम, प्राभक्तनम, शरीरदाशम, शरीरम दोष विजुक्तते. शरीर दोष विजुक्तते. विजुक्तचे म्हणजे नाहीसे होणे, शरीराचे दोष.
मग शेवटी आपण प्रसन्न कसं जाणवतो? आंघोळीने जाणवतो ना. आपले हिंदू बरोबर. धर्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये तर स्नान कर्माला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. स्नान कर्म म्हणजे काही लोक दिवसातून 3 वेळेस करतात, काही 2 वेळेस करतात, काही 1 वेळेस करतात. म्हणून दिवसाची सुरुवात देवपूजा अगोदरच्या काळातही स्नान कर्म आहे. म्हणून माझं प्रत्येकाला एकच सांगणे आपल्या माध्यमातून, की ह्या ज्या 2-3 वनस्पती मी सांगितलेल्या आहे, याचा अभ्यास खूप मोठा आहे. एवढं सांगणं इथे एवढं शक्य नाहीये. पण 2-3 वनस्पती जरी तुम्ही अंघोळीमध्ये टाकल्या, त्याचा खूप चांगले रिझल्ट्स येतात सर. दिवसातून किती वेळेस स्नान केलं पाहिजे? आयुर्वेदानुसार 2 वेळेस तरी स्नान केलं पाहिजे. का? त्याचं एक कारण आहे. रात्रभर जे आपण तत्वाधिक्षणम झोपतो, जो काही शरीरामध्ये आळस येतो, कारण की जेवल्यानंतर आपण पोट भरलेलं असतं आपलं. बरोबर. पोट भरलेलं असतं म्हणजे आपलं पित्त हे छातीमध्ये आलेलं असतं. ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला सकाळचा प्रयोग अनिवार्य आहे. मल बाहेर काढला पाहिजे, आपले मूत्र बाहेर केलं पाहिजे, मल काढला बाहेर पाहिजे. त्याच्यानंतर जी शरीराची स्वच्छता आहे आयुर्वेदानुसार ती एकदा आहे सकाळी. आजकाल तर ब्रह्ममुहूर्तावर कोणी उठत नाहीये, कारण की आज 8 तासाचं काम 24 तासावर गेलेलं आहे. काही 12 तास करतात काही कामं. त्याच्यामुळे त्याची वेळ मी निश्चित सांगू नाही शकत आणि ते सांगणं पण चुकीचंच आहे. आजच्या या 2025 मध्ये मी सांगेल पहाटे 4ला उठून अंघोळ करा, 6 वाजता देवपूजा करा, 7 वाजता ब्रेकफास्ट करा आणि मग कामाला जाता, असं नाही. सगळी डेफिनेशनच बदलली. ज्याही वेळेस तुम्ही उठशाल त्यावेळेस तुमचं मलमूत्र विसर्जित करून अंघोळ करून हलकासा अल्पाहार घेऊन तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करू शकतात. स्नान कर्म करून संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही कामावरून येतात त्यावेळेस तुम्ही एकदा फ्रेश होऊ शकतात. आणि मी प्रत्येकाला एक सांगतो की अजून एक वनस्पती शास्त्रांमध्ये एक आहे, सेंधव मीठ असतं आणि त्रिफळा असतं. संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही कामावरून येतात ना, गृहिणी असतील, विद्यार्थी असेल, पुरुष असेल, कोणी असेल, तत्काळ तुमचा शरीराचा थकवा निघवण्यासाठी अंघोळीच्या अगोदर त्रिफळा पावडर मिळते. अगदी चिमूटभर घेऊन त्याच्यात सेंधव मीठ जर तुम्ही टाकलं आणि त्याच्याने जर तुमच्या शरीर तोंडाची जर मंजन जर तुम्ही केलं तर तुमचा दिवसभरचा जो थकवा आहे सर, हा अवघ्या 10 ते 15 मिनिटात 90% खाली येतो. हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा. मी तर करतो तो सर, नक्कीच तो. इतका सुंदर प्रयोग वनस्पती शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलेला आहे. म्हणून 2 वेळेस अंघोळ ठीक आहे सर. कडुनिंब ह्या झाडाचं महत्व किती? आयुर्वेदामध्ये तर त्याला सगळ्यात भारी म्हणजे त्वचारोग तज्ञच मी म्हणतो. ओके. वनस्पती शास्त्रांमध्ये त्वचारोग तज्ञ कोण आहे? तर कडुलिंब आहे, रान कारल्याचे वेल आहे. त्वचारोग तज्ञ म्हणजे आमच्यामध्ये लक्षात ठेवण्याच्या पण एक तत्व आहे सर. जसं का ENT आम्ही म्हटलं म्हणजे कान नाक घसा तज्ञ आयुर्वेद वनस्पती शास्त्रांमधला कोण, तर आम्ही सांगतो त्रिफळा आहे, आम्ही सांगतो कोष्ठकोलिंजन आहे, आम्ही सांगतो वाळा आहे, जटामाशी. मग स्किनचे डॉक्टर कोण आहे वनस्पती शास्त्रामध्ये? तर आम्ही कडुलिंब किंवा रानावनामध्ये उगणारा कारल्याचा वेल, हाताने लावलेला नाही म्हणत मी. कडुलिंब हा वनस्पती शास्त्रानुसार आणि नक्षत्र शास्त्रानुसार विशेष करून रवी आणि विशेष करून राहूला बॅलन्स करणार आहे सर. मी बऱ्याच वेळेस मला लोक सांगतात की सर मी खूप प्रयत्न करतो, माझ्या आयुष्यामध्ये मी आजपर्यंत अनेक खडे वापरले, अनेक 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 उपाय केले, रिझल्ट शून्य, माझ्यावर विश्वास नाहीये. वनस्पती शास्त्रांमध्ये एक सुंदरसं सांगितलेलं आहे की साखर असते. कारण की तुम्ही जर एक प्रकार पाहिला तर सगळ्याच वनस्पतींच्या खाली वारुळ असतात, मुंग्या असतात, पण जी काळी एक मुंगळा असतो तो बऱ्याच वेळेस आपल्याला कडुलिंबाच्या झाडावर बऱ्यापैकी दिसतो. मग एक मी असा लोकांना तोडगा सांगणार आहे किंवा मी सांगतोय, वनस्पती याला जबरदस्त पितृदोषासाठी सांगितलं. कडुलिंबाचं जसं आयुर्वेदात मध्ये महत्व आहे तसं वनस्पती शास्त्रामध्ये पितृदोषाला पण खूप सारं महत्व आहे. तर दररोजची साखर किंवा दररोजची खडी साखर तुम्ही कडुलिंबाच्या झाडाला दान करणं गरजेचं असतं. याच्याने काही इफेक्ट होतो का नाही होतो हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथले जे छोटे छोटे जीव जंतू आहेत त्यांचं ते पोषण करणारं ते एक वृक्ष आहे. म्हणून त्याची सुद्धा आम्ही बऱ्यापैकी कडुलिंबाची साल जी असते ती जाळून त्याची राख जी आपण जखमेला लावू शकतो. वनस्पती शास्त्रानुसार त्याचे अभ्यंग करू शकतो. आपल्याला माहिती की कोंड्यावर सर्वाधिक जास्त आजकालचा जर कुठले शॅम्पूपेक्षा तर घरगुती उपाय असेल तो म्हणजे कोकोनट ऑइल प्लस तुमचा कडुलिंबाचा रस, हेही तुमच्या शरीरासाठी खूप सुंदर आहे. म्हणून वनस्पती शास्त्रामध्ये कडुलिंबाला खूप सारं महत्व आहे सर. तुळस इतकी महत्वाची का मानली जाते? 100% महत्व. मी तर म्हणतो सेना प्रमुख, वनस्पतीची सेना प्रमुख. का? ती नुसती अध्यात्मातच नाहीये, ती सगळ्याच रोगांवर रामबाण आहे.
पण घरातली दारातल्या समोरांपेक्षा जी रान तुळस जी असते ना, जी कोणीही लावलेली नाहीये पण ऑटोमॅटिक काळ्या पातीची असते, उगवते ती उगवते, ती सगळ्यात रामबाण असते सर. म्हणून वनस्पती शास्त्रामध्ये आम्ही तिला तर सेनापती म्हणतो. म्हणजे वनस्पती शास्त्रांमध्ये पण एक मंत्रिमंडळच आहे की ती कशी एक ओळखण्याची एक ट्रिक असते की ही वनस्पती काय, ती वनस्पती काय. तर तुळशीला तर अनन्यसाधारण महत्व आहे. वेदांमध्ये अभ्यास आहे, आपल्या शास्त्रांमध्ये आहे, आयुर्वेदामध्ये आहे, अध्यात्मामध्ये आहे. तसंच वनस्पती शास्त्रांमध्ये जी रान तुळस असते काळ्या पाठीची, तिला सर्वाधिक जास्त महत्व आहे, विशेष करून शरीर निरोगीसाठी सर. आता घराच्या कोणत्या दिशेला झाडं लावली पाहिजे? नक्कीच. हा प्रश्न असा आहे की याचं उपाय कुणी करावे, तर ज्यांच्याकडे खरंच जागा आहे. कारण की आता पुणे मुंबईची लोक तर त्या गोष्टी शक्य नाही. आम्ही राहू की झाडं लावू. आम्हालाच त्यांनाच राहायला बसायला जागा जागा नाही, तुमची झाडं कुठे लावू आम्ही. हम्म. तर याचं कारण आहे ज्यांच्याकडे परसबाग आहे किंवा ज्यांच्याकडे शेती आहे, तर उत्तर दिशा ही वास्तुशास्त्राप्रमाणे हलकी असावी. उत्तर दिशेमध्ये विशेष करून बघायला गेलं तर आवळ्याचं झाड, दक्षिणेला पण आवळ्याचं झाड असणं खूप त्रिवेणी संगम होतो, हिरडा भेडा असणं खूप महत्वाचं असतं. अशोकाचं झाड तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही नागकेशराचं झाड लावू शकतात, नागचाफ्याचं झाड दक्षिण आणि उत्तरे लावू शकतात. विशेष करून पूर्वेला झाड लावू नका. पश्चिमेला जर लावायचं तुम्हाला असेल तर गोकर्ण लावा, अश्वगंधा लावा, त्याच्यानंतर शातक्षक नावाची एक वनस्पती येते, ते तुम्ही लावू शकतात. कचोराचं झाड तुम्ही लावू शकतात. कोष्टकोलिंजनाचं सुद्धा तुम्ही लावू शकतात सर. घरात काटेरी झाडं का ठेवू नये? बघा, बऱ्याच जणांचं असं एक मत असतं की घरात काटेरी झाड नको. मग त्या झाडाला आलेली फळं बरं आवडतात आपल्याला. कडुलिंबाला तर बऱ्यापैकी काटेरी झाड असतच ना. बघा सर, वनस्पती शास्त्र हे सगळं अभ्यासाचं शास्त्र आहे. याच्यात अंधश्रद्धा अजिबात नाहीये. म्हणून मी असं अजिबात कोणाला म्हणणार नाहीये, कारण की काँग्रेस गवतापासून, गवतातल्या एका काडीपासून तर मोठ्यातल्या मोठं वटवृक्षालाही वनस्पती शास्त्रांमध्ये महत्व दिलेलं आहे. म्हणून वास्तूमध्ये पपई नसावी, जांभूळ नसावा, हे नसावं, ते नसावं, याच्याला कुठंही शास्त्रीय असं कारण नाहीये सर. म्हणून माझं मत असं की तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात यावं, ज्यातनं नाही काही मिळाला तर एक सुगंध ऑक्सिजन आपल्याला मिळतं, सुगंधित राहायला आपल्याला आवडतं. त्याच्यामुळे काटेरी झाड असो नसो याचा काहीही तोटा आपल्याला होत नाही सर. नुसतं भरभराटीसाठी झाडं लावणं महत्वाचं आहे, पण त्याची निगाही राखणं महत्वाचं आहे. नक्कीच सर. बघा, आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीला जर महान बनवायचं असेल, तर त्याला कुठल्या देवाची उपासना किंवा कुठल्याही प्रकारे मंत्रतीर्थाने, म्हणजे मी तुम्हाला वेगळं वाटेल म्हणत नाही, त्याला सवय कोण लावते किंवा त्याला संस्कार कोण घालतो, तर घरातला परिवार घालतो. घरामधनं त्याचं बीज रोपण तयार होतं. आई वडील, काका काकू, आजी आजोबा, जसे त्यांची घराची परिस्थिती असेल तसं तो व्यक्ती मोठा होत असतो. उदाहरणार्थ आपले छत्रपती शिवाजी महाराजच घ्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच घ्या. या सर्व महापुरुषांनी जो आपलं जीवन जे केलं, त्यांना बालकडू आपल्या घरातनच मिळालेलं आहे. म्हणून तर आज त्यांच्या कृपा प्रसादाने आज आपण समाजामध्ये ताटमानेने उभं राहू शकतोय. तसंच आहे की आपल्या झाडांची सुद्धा निगा ही आपण राखली पाहिजे. मी प्रत्येकाला सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही शेती करतात, विविध प्रकारचे झाडे लावतात, त्यांची निगा तेवढी तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की म्हणजे 1-2 मिनिटं तुमचं, मी थोडासा वेगळ्या विषयाकडे जातो. मला आज एक फोन आलेला. मला बोलले की सर, तुम्ही सांगितलेले सगळं झाडं माझ्या बरोबर आहे, पण मी श्रीमंत का होत नाही? माझं असं मत आहे की तुमच्याकडे BMW गाडी आहे किंवा एखाद्या गाडी, पण ती तुम्हाला चालवता आली पाहिजे. तुम्हाला त्याच्यातलं नॉलेज तर पाहिजे. मेडिकल सगळं भरलेलं आहे, पूर्ण मेडिकल भरलेलं आहे आणि मला पोट दुखतंय, पण ती गोळी तीच आहे हे करण्यासाठी तुमच्याकडे तेवढं नॉलेज पाहिजे, अभ्यास पाहिजे. आणि अभ्यासाशिवाय मनुष्य पुढे काहीच करू शकत नाही सर. बरोबर. म्हणून झाडांची संगोपन, त्याचा आत्मीयता ही 2 पद्धतीने असते. एक तर शेती मशागत करा, त्याच्यानंतर आहे बऱ्याच वेळेस आता म्हणजे म्युझिकल ट्रीटमेंट सुद्धा आजकाल झाडांना दिली जाते. सकाळी सकाळी उठून गौतम बुद्धांचे आपले बुद्धिस्ट मेडिटेशन्स असतात, ते तुम्ही देऊ शकतात. जो व्यापक, आणि आजकाल शेतकरी मायबाप, शेतकऱ्यांचा कल आता कृषी पर्यटनाकडे चाललेला आहे. बरेच जण आता रेस्टॉरंट सोडून आता शेतामध्ये जेवायला जायला लागलेले आहेत. कारण की शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे, जी माया आहे, ती मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये मिळत नाहीये. बरोबर. ती तुम्हाला मायबाप शेतकऱ्यांकडनंच मिळणार आहे आणि शेतकरी आपला पोशिंदा आहे. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा शेतीला एखादं झाड उगवायचं असेल तर याचं उत्तर सुद्धा एक चांगला शेतकरीच देऊ शकतो सर.
उद्योगधंद्यात म्हणा किंवा कामात यश मिळण्यासाठी ऑफिसमध्ये टेबलावर कोणतं झाड ठेवायला पाहिजे? बघा, वनस्पती शास्त्रामध्ये अहम दर्शनम ज्ञानम असं सांगितलं. जे डोळ्याला दिसतं, ज्याचं दर्शन होतं, तशी बुद्धी चालते. बुद्धिष्टो पिढा नक्षत्र असं सांगितलं. नक्षत्र, स्वतःच्या नक्षत्रांच्या वनस्पती ह्या त्या त्या व्यक्तीने, आपल्याकडे अवघडा चक्र असतं, त्या तुम्हाला नक्षत्रांमध्ये दिसतात. स्वतःचं काय नक्षत्र आहे, स्वतःचं जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रानुसार ते आराध्य वृक्ष तुमच्या ऑफिसमध्ये आवश्यक आहे. उदाहरणार्थ मी काय सांगितलेलं आहे, की एखाद्याचं समजा पुष्य नक्षत्र आहे, मग पुष्य नक्षत्राचं किंवा श्रवण नक्षत्र म्हणून घेईल मी, पिंपळ ही वनस्पती, बोनसाई तुम्ही ठेवू शकतात. बरेच जण म्हणता बोनसाई ठेवू नाही, असं अजिबात नाहीये सर. वडाची बोनसाई, पिंपळाची बोनसाई, कुठलीही बोनसाई ठेवा, तुम्हाला त्याचे रिझल्ट सर्वाधिक जास्त, एज जरी जास्त त्याचं असलं तरी त्याचा प्रभाव तुमच्या व्यवसायामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतो. मी तर अजून तुम्हाला एक व्यवसायाचा विषय निघाला तर व्यवसाय संदर्भातल्या 1-2 वनस्पती आपल्या हरकत नसेल तर मी सांगतो, की त्या नेहमीच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. दर्भ, दर्भ हा नेहमी तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला उन्नतीचा मार्ग हा नेहमी देत असतो. त्याच्यानंतर आहे नागकेशरचं झाड. हेही तुमच्या दुकानामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पाहिजे. आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की मेहंदीचं झाड. आता हे झाडं कुठं मिळतील, तर हे झाड तुम्हाला इझिली नर्सरीमध्ये 50-60 रुपयात अवेलेबल असतातच. बऱ्याच वेळेस आपण इंटेरियर मध्ये लाख-लाख, 2-2 लाख घालतो, पण 50-60 रुपयाच्या झाडांकडे मागे पुढे पाहतो. तर मोठ्या कुंडीमध्ये लावा, कोकोपीटचा वापर करा, गांडूळ खताचा वापर करा, शेणाचा वापर करा. ते झाडं कसे 7-8 वर्ष टिकतात सर चांगल्या पद्धतीने. ओके. नागकेशर असेल, मेहंदीचं झाड असेल, हे झाड तुम्ही लावू शकतात सर. ताणतणाव कमी करण्यासाठी कुठल्या झाडाचा उपयोग होतो? बघा, मी तसं सांगितलं की तणाव कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे स्नान कर्म. पण अशा काही 2-3 वनस्पती आहेत, की ज्या तुमच्या ताणतणावामध्ये काम करू शकतात. मग तुम्ही कसं? तर तुम्ही त्यांना विशेष करून धारण विधी सांगितलेला आहे. स्वनक्षत्र, स्वतःचं नक्षत्र आजकाल प्रत्येकालाच माहिती असतं. त्या नक्षत्रांवर जर मी ज्या 3 वनस्पती सांगतोय, कुठल्याही धाग्यामध्ये स्वतःच्या नक्षत्रावर या धारण करणं खूप महत्वाचं. एक तर सगळ्यात महत्वाचं आहे दर्भाची मूळ. ही दर्भाची मूळ ताणतणाव कमी करते. परिश्रम जे करता, जी धावपळ तुमची होती त्याच्यावरती काम करतं. जटामाशीची मूळ, ज्याला आपण जटाशंकर म्हणतो, ते तुम्ही यूज करू शकतात. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, की आघाड्याची मूळ. सध्या पावसाळा खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आघाड्याची मूळ तुम्ही वापरू शकता, ती तुम्हाला चांगले रिझल्ट देणार आहे. स्त्रियांना बऱ्याच वेळेस काय असतं, की स्त्रियांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात आणि प्रत्येक वेळेस सांगण्याचे दृष्टिकोन वेगळा असतो. मग बरेचसे प्रॉब्लेम असतात. मी प्रत्येक स्त्रियांसाठी स्वतःचं नक्षत्र घ्यायचं नाही. स्त्रियांसाठी सर्वोत्तम सर्वव्यापक 2 नक्षत्र आहे. अश्विनी नक्षत्र, भरणी नक्षत्र. या नक्षत्रांमध्ये लाजाळूची मूळ तुम्ही धारण करू शकतात, कमरेत धारण करू शकतात किंवा उजव्या हाताच्या मनगटावर धारण करू शकतात. मासिक धर्माच्या बऱ्याच स्त्रियांना प्रॉब्लेम्स असतात. मग आम्ही ही ठेवायची का काढायची, असं काहीही नसतं. वनस्पती तुम्ही धारण केली, याला कुठलेही नियम नाहीयेत, काहीही नाही. तुम्ही इझिली ताणतणाव कमी करण्यासाठी ही वनस्पती यूज करू शकतात सर. आता घराच्या प्रवेशद्वाराजवळ कुठली झाडं असायला पाहिजेत किंवा कुठल्या वनस्पती असायला? बघा, तुमच्याकडे जर जागा असेलच तर तुम्ही बऱ्यापैकी मी सांगितलंय की शेवंतीचं झाड छोटस तुम्ही ठेवू शकतात. कारण की शेवंती म्हणजे इच्छम परमम प्रमेश द्वारे, इंद्रावतीचं स्थान आहे. इंद्र आणि इंद्रावतीचं स्थान आहे. आपण त्याला बऱ्याच वेळेस गणपती स्तोत्रामध्ये त्याला आपण रिद्धी सिद्धी पण म्हणतो किंवा आपण त्याला जया विजया म्हणतो. याचं स्थान म्हणजे तुमचं प्रवेशद्वार. मग तुमचं प्रवेशद्वार दक्षिणेला असो. सर आता विषय निघाला तर सांगतो, बरेच जण म्हणतात की आमचं दक्षिणेला वास्तू आहे, पूर्वेला वास्तू आहे. बघा, प्रवेश कुठूनही करा, त्याला महत्व नाहीये. तुम्ही प्रवेश करत असताना त्याचं ठिकाण, त्याचा स्तंभ, त्यांचं निश्चित स्थान किती प्रबळ आहे हे महत्वाचं असतं. म्हणून प्रवेशद्वाराला वनस्पती शास्त्रांमध्ये मी क्लासमध्ये सांगतो की यांना जया विजया म्हटलेलं आहे, यांना रिद्धी सिद्धी म्हटलेलं आहे, याला सोमावधीक्षक म्हटलेलं आहे. म्हणून तुम्ही शेवंतीचं झाड ठेवू शकतात, पारिजातकाचं झाड ठेवू शकतात. नाहीच काही तुम्हाला जमलं तर बाजारात दर्भ मिळतो. दर्भ एक छोटासा तुकडा असेल, 24 तास 12 महिने 365 दिवस दर्भाची माळ आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर असावी म्हणजे असावीच. बरेच जण काय करतात सर की आपलं जे आपलं हे असतं शिवाला आपण जे वाहतो
रुद्राक्ष, हम्म. रुद्राक्षाचे तोरण बांधतो. पण बघा त्याचं आणि तत्व वेगळं. दर्भ हा विधियुक्त सांगितलाय. म्हणून तुम्हाला ज्यांना कोणाला वास्तूतला दोषच कमी करायचा असेल, बऱ्याच वेळेस पैसाच नाहीये, मग काय करायचं, तर तुम्ही घरगुती हा उपाय करू शकता. त्याचे शांक्य श्लोकात मध्ये प्रवेश सांगितलाय. प्रवेशद्वार दर्भ वनस्पती अनिश्चित कार्य क्षमते बांधवकते. वास्तु दोष, नैऋत्य दोष, दक्षिण्य यम तत्वे दोष, आग्नेय शुक्र दोषे, ईशान्य बृहस्पती दोषे, उत्तरे कुबेराक्ष दोषे, वायव्य नाग बल्लाट दोषे, संयमाते दर्भ वनस्पती अहम कृत्योर्थ. म्हणजे का अहम कृत्योर्थ म्हणजे काय, दर्भ नावाची वनस्पतीचं तोरण आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या आतून किंवा बाहेरून असणं आवश्यक. याचे दोन परिणाम येतात. खूप सुंदर दिसतं एकतर, आणि एक तर एनर्जीसाठी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून एक तर प्लांट लावा, नाही तर सरळ सोपं दर्भाचं तोरण लावा. बरोबर. आता अवतीभोवती कशी असते, रोगराई पसरते किंवा कीटक असतात, डास असतात, तर ह्याच्या निवारणासाठी काही वनस्पती आहेत का? नक्कीच सर. वनस्पती शास्त्रामध्ये धूप शास्त्र खूप सांगितलेलं आहे. 3 ते म्हणजे कमीत कमी माझ्या शास्त्रानुसार, अध्ययनानुसार 27 ते 28 हजार इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे धूपस्थान आपल्या सनातन संस्कृतीत दिलेलं आहे. आपण फक्त अगरबत्तीमध्ये धूपमध्येच अडकलेलो आहे आतापर्यंत, आणि मच्छर अगरबत्ती पर्यंतच अडकलेला आहे. पण आपल्या मुनींनी इतकं सुंदर धूपांचं वर्णन केलेलं आहे. एक सुंदर एक श्लोक घेतो आणि त्यांचे मी एक सांगते. एक सुंदर श्लोक आहे. जटामाशी लोद्रा अमिक बिल्लपत्रे धूपम दीप ध्यानाय संध्या समय वास्तुते विनियोग कार्यशते. लोद्रा घ्यायचा आहे, जटामाशी घ्यायची आहे, चंदन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सगळीकडे मिळणारी दशमूळ भरड मिळते. ज्यावेळेस तुम्ही कोळसे तापवतात, गौरी तापवतात, त्याच्यावर थोडं थोडं जर याचं चूर्ण घरून जर घरामध्ये धूप दाखवला, तर घरामध्ये प्रभाव इतका वाढतो. बऱ्यापैकी घरामधलं वातावरण चांगलं असतं आणि घर शुद्ध होतं, आणि निसर्गाचे व्हायब्रेशन सुद्धा एक चांगले येतात. दुसरा एक श्लोक सांगितलेला आहे. वनस्पतीम धूपेम कार्यम रक्षोती सदा वर्णते योग्यतः बिल्लपत्रे शरात्वन. वाळलेले बिल्लपत्र घ्यायचे, लोबान घ्यायचा, गुगुळ घ्यायचा, याचा धूप घरामध्ये दाखवायचा. याने सुद्धा घरामधला सकारात्मकता खूप सुंदर पद्धतीने येते. रानगौरी असते, रानगौरी जाळायची घरामध्ये. अग्निस्तंभ झाला, अग्नि शांत झाला की त्याच्यावर नागकेशर टाकायचे. दालचिनी, वेखंड आणि हळदीचा धूप घरामध्ये टाकवा. खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मकता ऊर्जा येते सर. आणि ह्या घरगुती करणाऱ्या गोष्टी आहेत. याच्यासाठी 20 रुपयाच्या पुढे यांना अजिबात खर्च नाहीये. बरोबर. पर्यावरणालाही कुठल्याही प्रकारे धोका नाहीये, कुठल्याही प्रकारे केमिकल नाहीयेत. सुगंध जरी नसेल आला तर घरामधले आत्मिक समाधान सर्वाधिक जास्त प्राप्त होते. त्याच्यानंतर गुगुळ मिळतो बाजारात, रानगौरीवर टाका, तो त्याच्यावर टाका, त्याच्यावर सात्विक तूप टाका, आणि जमलंच तर थोडस पंचांग टाका. त्याच्याने सुद्धा चांगले रिझल्ट येतात. लोक म्हणतील पंचांग म्हणजे झाडाचं पुस्तकाचं पान फाडून द्यायचं का? असं नाहीये. आपण जे पंचामृत करतो, ते पंचामृत सुद्धा जरी तुम्ही थोडस टाकलं, त्याचा धूप जरी घरामध्ये दिला, तरी सुद्धा नकारात्मकता निघते, सकारात्मकता खूप सुंदर प्रकारे येते सर. बरेच लोक दारामध्ये झेंडू, गुलाब, चमेली लावतात. मग आता ही सौंदर्याची फुलझाडं आहेत की ह्याच्या मागे काय अध्यात्म पण आहे? मुळात काय, जे मनी वाचे ते निश्चय गाजे, असं आपण म्हणतो. जे वाचतो, जे पाहतो, तेच दिवसभर मनन करतो. सुंदर सकाळची सुंदर पहाट जर फुलं दिसत असेल तर याच्या सारखं अजून काय चांगलं आहे. म्हणून वनस्पती शास्त्रांमध्ये सुंदर फुलं असेल तर त्याच्यात अध्यात्म काही मिळो ना मिळो, आत्मिक सुख नक्की मिळतं सर. आता तुम्ही सांगितले घरात कोणत्या वनस्पती ठेवाव्यात. आता हे सांगा की घरात कोणत्या वनस्पती ठेवू नयेत? सगळ्या वनस्पती ठेवा, सगळ्याच ठेवा. मी म्हणतो, मी म्हटलो ना, काडीपासून तर माडीपर्यंत ज्या वस्तू आपण बनवतो, या सगळ्या वनस्पतींचाच आशीर्वाद आहे. सगळ्या ठेवा, काहीही प्रॉब्लेम नाहीये सर. आता झाडांना आपण पाणी देतो, बरोबर. शास्त्रानुसार झाडांना कधी पाणी दिलं पाहिजे? बघा, माझं प्रत्येक जणांचं एक मत असतं की रात्री झाडांना पाणी देऊ नये. याच्या मागची विविध कारणे असू शकतात. पण घरातल्या घरातली जी झाडं असतात, यांना साधारणतः तुम्ही 2 दिवसांनी 3 दिवसांनी पाणी टाकू शकतात. मोठे झाडं असतात,
बऱ्यापैकी यांना पाण्याची गरजच नसते, पण 2-3 दिवसांनी वनस्पती तुम्ही लावलेल्या आहेत तर यांची निगा तुम्हाला सगळ्यात जास्त ठेवायची असते. म्हणून पाणी कधी ठेवावं असा कुठेही नियम नाहीये सर. आता सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती किंवा झाडं कोणती आहेत? बघा, वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा घरामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये ज्या काही फुलं झाडे आहेत सर, हे सगळे ऑक्सिजनच देणारे आहेत. कारण की फळ आणि फूल यांना बनवण्यासाठी ऑक्सिजनची सर्वाधिक जास्त गरज असते. आणि ज्या घरामध्ये फुलंच येत नाही, भरपूर सर, मी 5-8 वर्ष झाले गुलाबाचं झाड लावलेलं आहे, त्याला फुलंच येत नाहीये. याचं कारण आहे का मग वास्तुदोष आहे का घरामध्ये? तर असं काही नाही असतं. याचं कारण काय आहे? घरामधली जी नकारात्मकता आहे किंवा घरामधलं जे वातावरण आहे, हे झाडं सूट करत नाही. बऱ्याच वेळेस बघा, लहान मुलं कधी-कधी घरात भांडणं होतं, तर त्याचा बरोबर. इफेक्ट हा लहान मुलांवर होतो, तसा घरातल्या प्लांट्सवर पण होतो. म्हणून घरातलं वातावरण जेवढं शुद्ध असेल, सगळ्याच वनस्पती ह्या ऑक्सिजन देणार आहेत. त्याच्यात सगळी फुलवर्णीय सर्वाधिक जास्त झाडं. आता लहान मुलांचा विषय निघाला, त्या लहान मुलांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर घरात लावलेल्या झाडांचा इफेक्ट कसा असतो? बघा, लहान मुलांचा जो स्वभाव असतो, आपण म्हणतो ना, की जसे घडेल तसे दिसे. त्यांना आपण जसं घडवतो, त्यांना लहानपणापासून मोबाईल सोडून जर आपण निसर्गाची साथ दिली, तर जसं-जसं ते झाड मोठं होतं, तसं-तसं ते निगा टाकतात. मग एखाद्या झाडाची एखादं लेकरू जर निगा ठेवत असतं, तर त्याचे संस्कार म्हणजे काय? दुसऱ्यांना मदत करणारा स्वभाव होतो. म्हणून झाड नुसतं घराची शोभा वाढवत नाही, तो एक मित्र सुद्धा आहे. म्हणून जसं झाडांची निगा तो ठेवतो, तो स्वतःची सुद्धा निगा तो मोठ्या झाल्यानंतर तो ठेव. एक शेतकरी आहे. आयुष्यभर आई-वडिलांबरोबर तो शेतीमध्ये राहिला आणि पुणे, नाशिक, मुंबई सारख्या शहरात आला. तो किती का श्रीमंत राहीना सर, पण त्याला कुठे गरीब दिसला, कोणी मदतीला मागत होतो, तो पहिले त्याच्याकडे पाहून त्याचं जे मन आहे, ते मन असं निरागस होतं. का? कारण की तो शेतात वाढलेला आहे. तो शेतकऱ्याचं लेकरू आहे. ते गावात वाढलेलं आहे. त्याला कुठल्याही क्लासमध्ये शिकवलं नाही का तुला गरीब दिसला म्हणजे तुला रडायचंय. गरीब त्याला त्याला द्यायची गरजच पडत नाही, कारण की तो त्या रानावनात जगलेला व्यक्ती आहे. आणि तो शहरात जरी असला तर त्याची तो नाळ सोडत नाही सर. म्हणून खूप जवळचा संबंध होतो, माझं मत आहे. आता तुळशीला दिवा आणि पाणी का घालतात म्हणजे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वनस्पती या आराध्य आहेत. आणि एक जर अभ्यास केला ना, तर 27 नक्षत्रांमध्ये तुळस एकही आराध्य नाहीये. याचं कारण असं आहे की तुळशीचा संबंध हिंदू धर्माबरोबरच सगळ्या जाती पंथांमध्ये, याचं कारण आहे की ती निसर्गामध्ये एक चमत्कारिक वनस्पती आहे. मग तिला आपण आराध्य मानतो, की ज्या वनस्पतीमुळे सगळं तप, ताण, तम, क्राम, क्रोध सगळा नाहीसा होतो, तिला आपण आराध्य मानतो. आणि हिंदू धर्मामध्ये पूजनाला असे विशिष्ट काही असे गुणधर्म नाहीत. आपल्याला आपण मूर्तीचीही पूजा करतो, आपण वृक्षांचीही पूजा करतो, नदी दिसली तर नमस्कार करतो, साधू पुरुष दिसले तर आपण नमस्कार करतो. ज्ञानी, आपल्याकडे गुरु परंपरा सुद्धा आहे. आपल्याला ज्यांनी लहानाचं मोठं केलं तो त्याचे सुद्धा आपण चरण अमृत पितो. एवढी आपली संस्कृती सुंदर आहे. बरोबर. म्हणून तुळशीला आपण आराध्य मानतो. याच्यामुळेच आपण तुळशीला दिवा आणि अगरबत्ती किंवा तुळशीला आपण धूप नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे मुळात प्रथा असावी. त्याच्या मागचे इतिहास किंवा त्याचा मागचं जाणकार अजूनही काय असू शकतं सर. आता सहज वाढणारी झाडं कोणती आहे? बघा, वनस्पती शास्त्रानुसार जे काही झेड प्लांट्स आहेत, जे इंडियन नाही, ते सहज आणि सोप्या रीतीने वाढवतात. पण ऑक्सिजनच्या लेवल मानाने झेड प्लांट असेल, मनी प्लांट तुम्ही आपण म्हटल्याप्रमाणे असेल, क्रसूला असेल, हे झाड सगळ्यात जास्त लवकर वाढतात. यांची निगा पण लवकर ठेवता येते फ्लॅट सिस्टीम साठी. आणि बाहेरच्या याच्यामध्ये जर बघायला आपण गेलो तर बऱ्यापैकी अशोकाची झाडं आहेत. शेवटी झाडांची वाढ ही तिथल्या प्रदेशावर अवलंबून असते, तिथल्या हवामानावर अवलंबून असते सर. आपण झाडांना शहरात म्हणा किंवा बागेत म्हणा लावताना प्लास्टिकच्या कुंड्या ठेवतो. आता प्लास्टिकच्या कुंड्या ठेवल्या पाहिजे किंवा मातीच्या कुंड्या ठेवल्या पाहिजे? मुळात म्हणजे प्लास्टिकची जर कुंडी आपण ठेवली तर मुळांचं जे स्वातंत्र्य ते हिरावून घेतलं जातं सर. कारण की प्लास्टिक आलं वाढवत नाही. आणि तिथे जर माती असली किंवा गोणी असली, तिचं जर ठेवलं तर तुमच्या प्लांटच्या मुळ्या ह्या सर्वाधिक जास्त वाढ होतात. म्हणून माझं मत आहे की माती बेस्ट असेल सर, मातीचं भांड बेस्ट असेल. आता घरात झाडं ठेवलं ना, नातेसंबंधावर काय परिणाम होतो? असं काहीच नाही सर. उलट वनस्पती शास्त्रानुसार किंवा झाडे जर घरात तुम्ही ठेवतायत, कुठल्याही नातेसंबंधात काहीही दुरावा येत नाही. उलट मी तर म्हणाल, कोणाच्या बर्थडेला काही गिफ्ट देण्यापेक्षा प्लांट गिफ्ट करा.
बरोबर. कोणाला नारळ पाणी घेऊन जायचं असेल तर प्लांट गिफ्ट करा, त्याचा फायदा सर्वाधिक जास्त होतो सर. पुस्तकाने झाडं दिली पुस्तके द्या, झाडे द्या, संत महात्म्यांचं प्रबोधन करा. पाहिजे. मी तर प्रत्येक वेळेस मी सांगतो. सर, तुमचा एवढा गाढा अभ्यास आहे या वनस्पती शास्त्रामध्ये, नेमकं तुमचं काम कार्य कशा पद्धतीने चालतं? बघा, प्रत्येक कार्याला पुढं घेण्यासाठी प्रबळ पाठबळ आपल्याकडे मागे असावं. ज्ञानाबरोबरच हम्म. आपल्याला ही मिशन पुढे घेऊन जायचंय. प्रत्येक वेळेस कल्पना येतेच. कारण की वनस्पती शास्त्र हे असं शास्त्र आहे सर, हे खूप पूर्वीचं शास्त्र आहे. पण आजकालचा तरुण असेल याच्याकडे आज वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतोय. पण माझं पहिल्यापासून मत तेच होतं की वनस्पती शास्त्रांना पुढे घेऊन जाण्यासाठी मला मिशन हाती घेणं खूप गरजेचं आहे. माझ्याकडे वनस्पती शास्त्रांची भरपूर, पण माझ्याकडे स्वतःकडे शेती नाही, हे क्लिअरली सांगतो. स्वतःकडे शेती नाही, पण दुसऱ्या म्हणतात ना, दुसऱ्याची श्रीमंती पाहून आपण आपले स्वप्न साकार करावेत. तर ज्यावेळेस मी वनधन पाहतो, शेतकऱ्यांच्या मायबापांनी ज्या पिकवलेल्या ज्या वनस्पती असतात, जे आराध्य वृक्ष असतात, ते मी आपलं मानतो आणि त्याच्यावर मी आपलं काम चालू करतो. आणि म्हणून आपण 2019 साली वनस्पती विद्या मिशनच्या नावाने संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून आज आपण हजारो लोकांना, विद्यार्थ्यांना वनस्पती शास्त्र शिकवलं. वनस्पती शास्त्रांची आवड निवड मी शिकवली. चिकित्सा काय असते, वनस्पती शास्त्रांच्या विविध गुण शैली काय असतात, ह्या माध्यमातून आज आपण क्लासच्या माध्यमातून, कार्यशाळेच्या माध्यमातून, आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून हे सर्व घडण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत करत आहे सर. आपण ही नेमकी कार्यशाळा म्हणजे कुठे घेता आणि ऑफिस वगैरे आहे कुठे? नक्कीच सर. बघा, ऑफलाईन बऱ्याच लोकांना ते शक्य होत नाही. बरेचसे जण, कोणी कर्नाटक मधून असतं, कोणी गुजरात मधून असतं, कोणी नागपूर, म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातले जेवढे काही वनप्रेमी आहेत, वनस्पती प्रेमी आहेत, म्हणतात ना, कुठे ना कुठे कोणाला जर संधी मिळाली तो व्यक्ती आपल्याला बरोबर मिळतो. तर असे माझे भरपूर हजारो विद्यार्थी आहेत. मग आपण ऑनलाईन पद्धतीने हे शिकवतो आणि 100% शिकवण्याचा प्रयत्न करतो. मग मी कधी कधी आपल्या VVMच्या माध्यमातून, कास पठार आहे, पुण्यामध्ये मावळ आहे, महाबळेश्वर आहे, इकडं भरपूर वनसंपदा आहे. इथं भरपूर अशा वनस्पती आहेत सर, की ज्यांची मार्केट व्हॅल्यू लाखो रुपये, पण आज आमच्या मावळमध्ये, पुण्यामध्ये मावळ आहे, इगतपुरी आहे नाशिक जिल्ह्यात, इकडे असे सर्रास ते पाहायला मिळतात. मग यांचे आपण कधी कधी वनस्पती सहल काढतो, वनस्पतींचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, त्यांना वनस्पतीचं अध्यात्म शिकवतो. आणि खरं तर मला वनस्पतींमध्ये प्रत्येक घरातला एक एक तरी व्यक्ती हा साक्षर बनवण्याचं एक मोठं उद्दिष्ट हे आपल्या माध्यमातून मी करणार आहे सर. नक्कीच. आता निसर्गप्रेमी असतील किंवा वनस्पती शास्त्रावर प्रेम करणार असतील, ह्यांनी तुम्हाला कसा संपर्क करायचा? बघा सर, एक नंबर आहे, तो मी शेअर करणारच आहात. तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, आपल्या माध्यमातूनही मला तुम्ही संपर्क करू शकतात सर. सर, आपण आमच्या सत्ता मंच या व्यासपीठावर आलात आणि एवढं सखोल नॉलेज आम्हाला दिलं, मार्गदर्शन केलं, वनस्पती शास्त्राचं श्लोकासहित तुम्ही आम्हाला गोष्टी समजावून सांगल्या, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. नक्कीच सर. मलाही तुमच्यासारखं व्यक्तिमत्व, इतकं सुंदर व्यक्तिमत्व आणि प्रश्न विचारले, त्याच्यामुळे मला खूप इंटरेस्ट आला या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये. बघा सर, शेवटी एखाद्याच्या मनातनं काढणाऱ्याची सुद्धा एक कला असते आणि ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या चॅनलला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि माझे खूप खूप मी आपले आभार, आपल्या टीमचेही मी आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद. यस. तर मंडळी, आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात सागर अहिरे सर आले आणि त्यांनी सविस्तर अशी माहिती आणि मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळीचे मी आभार मानतो. सागर अहिरे सरांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी, पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील. जर एपिसोड आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.